little bit further and see about life of David. आणि मग आता पुढे आम्ही थोडंसं जाऊया आणि पटकन आपण दावीद जो आहे दावीदाच्या जीवनाविषयी आपण पाहूया. Now we see about the life of David. आणि आपण आता दावीदाच्या जीवनाविषयी आपण पाहणार आहोत. And David, we know from the childhood, we love that, we know the story of as a David as a shepherd boy. आणि आपण लहानपणापासून त्या गोष्टी आपण ऐकत आहे की दावीद कोण होता. तर दावीद काय होता की तो मेंढपाळ राखणारा मेंढर राखणारा एक मेंढपाळ होता. And we know about his story about Goliath and David, how David killed the Goliath. आणि आपल्याला माहिती आहे लहानपणापासून संडे स्कूल्स मध्ये सुद्धा आपल्याला शिकवण्यात येतं की गोल्यात आणि दावीदा संदर्भात की कसं दावीदानं गोल्याला मारलं. But when I was studying yesterday, I was astonished to myself. Some of things are not mentioned, everything not mentioned in the book, in this Bible. आणि ज्यावेळेस आम्ही यावरती मनन करत होतो त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं की बऱ्याचशाच गोष्टीमध्ये काही पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचशाच गोष्टी नमूद नाही आहे. Actually, when we are studying on the Wednesday Bible study, online also we are there and we are studying that about the life of Moses. आणि बुधवारच्या शास्त्राभ्यास सुद्धा आपण ज्यावेळेस अभ्यास करत आहे त्यावेळेस मोशेच्या जीवनाविषयी आम्ही पाहत आहोत. And when we look in Exodus chapter 2, we don't find Moses' father and mother's name mentioned there. आणि मग ज्यावेळेस निर्गमनाच्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की आपल्याला तिथं काही तिथं मोशेच्या आईचं नाव तिथं नमूद आपल्याला दिसत नाही. It is mentioned that they are from the tribe of Levi. आणि तिथे एवढंच नमूद आहे की ती एक लेवी वंशाची कन्या होती. But so wonderfully, some of the when we study, we get understand the word of the Lord, and it really encourages, inspires us. आणि मग ज्यावेळेस आम्ही वचनावरती मनन करतो अभ्यास करतो खरोखर ती आपल्याला तेजत देतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवून जातात. So David, actually word, the meaning of that word is the Hebrew word is dod, D-O-D, dod, that is beloved. आणि मग दावीद याचं जर हिब्रू भाषेतलं जे उच्चारण आहे तर डोड असा आहे त्याचा अर्थ आहे प्रिय असा त्याचा अर्थ होतो. Yes, and Hebrew name actually that is what we pronounce, that is David, D-A-W-I-D. आणि मग जे हिब्री नाव आहे त्याचं आपण उच्चारण करतो दावीद. And if you see, we already were studying on that in 1 Samuel chapter 16, we see the name of David's father is mentioned in that chapter. आणि पहिले शमूएलच्या 16व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्या दावीदाच्या वडिलांचं नाव तिथं नमूद आहे. But we don't find David's mother's name there. आणि पण तिथं दावीदाच्या आईचं नाव मात्र आपल्याला लक्षात नाहीये म्हणजे नमूद नाहीये. I was astonished why some of the people's name, not so, familiar, or we also don't know sometime. आणि मग मी आश्चर्यचकित झालो की का म्हणजे बरेचशाच लोकांची नावं तिथं नमूद नाहीये किंवा त्याच्याबद्दल उल्लेख नाही. मलाही आश्चर्य वाटलं. And I enjoy studying like this. God teaches me. आणि तुम्हाला माहिती आहे की मला अशा प्रकारे अभ्यास करायला आवडतो. Some of the topics which Lord has given, I'm really excited and blessed. आणि मग असे काही विषय जेव्हा मला देतो की मी खरोखर खूप उत्तेजित होतो आणि आशीर्वादित होतो. And yesterday I was looking into actually David's mother's name. I looked and studied and then found out her name was Nitzevet. आणि मग मी त्याच्या आईचं नाव जे आहे मी शोधत होतो आणि मला ते मिळालं. आणि तिचं नाव आहे निझेवेट. Anyway, that's how the words are like that. Sometimes it's difficult to remember and pronounce also. आणि अशा प्रकारचे काही शब्द असे असतात किंवा नावाशे असतात आणि त्याला उच्चारण करायला थोडं कठीण जातं. And her father's name is Adaiah. आणि त्याच्या आईचं नाव वडिलांचं नाव आवेल आहे. And she's actually Amorite. आणि ती वास्तविक अमोरी वंशामधून आहे. And meaning of the Nitzevite is thanks. आणि तिच्या नावाचा जो अर्थ आहे तो धन्यवाद असा आहे. So as we go further, you'll understand why I'm mentioning the name of this. आणि जसं आपण पुढे जाणार आहे आपल्या लक्षात येईल की का मी त्यांच्या नावाचा उल्लेख इथं केलेला आहे. Now let us come to the point. As we saw
last week, as Samuel entered in Bethlehem, आणि पुन्हा आपण आपल्या मुद्द्याकडे गेल्या आठवड्यामध्ये मी पाहिलेलं आहे की जसं शमूएल बेथलेहममध्ये तो दाखल झाला. we did saw that, that elders of the town, they trembled. आणि मग आपण पाहिलेलं आहे की तिथं जे त्या गावामध्ये पुढारी लोक होते, वडीलधारी लोक होते, ते घाबरले, थरकाप उडाला होता. And I did mention that in olden days the prophet is coming to town alone. That is a big tension, because unless God sends, they won't come. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या गोष्टी की जर एखादा संदेष्टा त्या गावामध्ये येणं किंवा घरामध्ये येणं ते खूप मोठ्या चिंतेचा विषय असायचा, कारण जोपर्यंत देव त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते कुठे जायचे नाही. For any question, any problem, they used to go to the man of God, the prophet, to know the God's will. आणि मग काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, तेव्हाच देव त्या संदेष्टाला पाठवायचा आणि देवाची इच्छा जी आहे त्या संदेष्टाच्या द्वारे त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवली जायची. I did say that, but today it's exactly opposite. आणि मग आज मी म्हणेन की त्याच्या अगदी विरोधात आहे. Now today pastors or men of God, they have to go to family to pray and to solve the problems. आणि मग आज मध्ये परिस्थिती विरोधाभासामध्ये आपल्याला आढळते की आज पालकाला किंवा देवाचा सेवक जो आहे त्याला त्या परिवारामध्ये जावं लागतं आणि जी समस्या आहे त्याचं समाधान त्याला करावं लागतं. People don't think it's that important to go to man of God and to be prayed for. आणि मग लोकांना असं आज वाटत नाहीये की अरे देवाच्या सेवकाकडे आपण जावं आणि आपली समस्या आपण त्याला सांगावी आणि प्रार्थना करून घ्यावी. Anyway, we'll read 1 Samuel chapter 16 verse 1. आणि आपण पहिले शमूएल याचा 16वा अध्याय पहिला वचन वाचूया. And the Lord said unto Samuel, How long wilt thou mourn for Saul, seeing I have rejected him from reigning over Israel? Fill thine horn with oil and go. I will send thee to Jesse the Bethlehemite, for I have provided me a king among his sons. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शौलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करणारा शिंगात तेल म्हणून चल. मी तुला इशाय बेथलेहेमकर याचकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरता राजा निवडले आहे. Now the fourth verse says, in the fourth verse, and Samuel did that which the Lord spake, and came to Bethlehem. And the elders of the town trembled at his coming, and said, Comest thou peaceably? आणि चौथं वचन आम्हाला एक असं सांगतं की परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने गेले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटावयास आले व त्याने त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला आहात काय? Now the question was that, आता हा प्रश्न आहे, why elders of the town asked this question and trembled at Samuel's coming? आणि मग का त्या वडील लोकांनी त्या शमूएल आल्यानंतर संदेष्टा आल्यानंतर ते घाबरले आणि हा प्रश्न त्यांना विचारला. Now when Samuel came to the prophet Samuel came to Bethlehem, आणि ज्यावेळेस संदेष्टा जो शमूएल संदेष्टा जे आहे ते त्या बेथलेहेम या ठिकाणी आले. now he said, okay, I have come peaceably and I come to sacrifice unto the Lord. So he said to Jesse, his family, to sanctify them, was something themselves and come for sacrifice. आणि मग ते त्यावेळेस 5व्या प्रश्नामध्ये उत्तर आपल्याला आहे की तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलेलो आहे, मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन मजबरोबर यज्ञास या. त्याने इशाय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले. So Samuel invited Jesse because he was also elder in the town. आणि मग इशायाचा समावेश शमूएलाने करून घेतला, कारण तो सुद्धा त्या गावामध्ये एक वडील म्हणून कार्यरत होता. And not with him, but he also invited his sons to
be part of the sacrifice. आणि फक्त यशालाच नव्हे तर त्याच्या मुलांना सुद्धा पवित्र होऊन यज्ञास त्यांना पाचारण केलं. Now further we read, if you look into the verse 10, आणि मग पुढे आपण जर 10व्या वचनामध्ये पाहिलं, okay, we'll see seventh verse, but the Lord said unto Samuel, I looked not on his countenance or on the height of his stature, because I have refused it. For the Lord sitteth not as a man seeth, for man looketh on the outward appearance, but the Lord looketh on the heart. 7वं वचन आम्ही बघूया. तर परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंचीकाठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाह्यचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. What we see in this passage is Jesse now sending his son one by one, because as they came to know that Samuel has come to sanctify somebody to be the king over Israel. आणि आम्ही तर काय पाहतो की जो यशाया आहे तो आपल्या एक एक करून आपल्या मुलांना त्या यज्ञास पाठवत आहे, कारण त्यांना जसं कळालं की शमूएल संदेष्टा एकाला कोणाला तरी पवित्र करून इस्रायल घराण्यावरती राजपदावर नेमणूक करण्यासाठी आलेला आहे. Now 10th verse it says, again Jesse made 7 of his sons to pass before Samuel, and Samuel said unto Jesse, the Lord hath not chosen this. या प्रकारे यशायाने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालवले. शमूएलाने यशायाला म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. Dear people of God, माझ्या प्रियांनो, now here comes a question. मग इथं प्रश्न निर्माण होतो. If David is the son of Jesse, आणि जर यशायाचाच पुत्र दावीद होता, then why David was not invited for the sacrifice? आणि मग का त्या यज्ञास दावीदाला बोलवलं नव्हतं? Why he was not counted at that time when Samuel came to anoint someone to be the king over Israel? आणि मग का त्यावेळेस दावीदाची गणना झाली नव्हती, ज्यावेळेस शमूएल संदेष्टा कोणाला तरी राजा म्हणून नेमण्यासाठी आलेला असतात? As I said, sometimes somebody comes, a man of God comes to visit us. Sometimes we neglect one son or daughter, not that important. We don't give that importance to that son or daughter, that she or he should be in prayer. आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं, एक उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एखादा सेवक ज्यावेळेस आपल्या घरी प्रार्थनेला येतो किंवा पाळत करू आपल्या घरी प्रार्थनेला येतात, त्यावेळेस एखाद्या मुलाला किंवा मुलीला आपण तितकं प्रार्थना देत नाही की त्यांनी प्रार्थनेमध्ये उपस्थित राहायला पाहिजे, किंवा आपण तितकं महत्त्व त्यांना देत नाही. Or some function, anything we see, some responsibilities given to a person or to the family person, or son or daughter, to take care of the kitchen or to do cleaning, is what we see. आणि मग कधी कधी कार्यक्रमामध्ये पण आपण पाहतो की आपल्या घरातल्या अशा काहीतरी एखाद्या मुलांना किंवा मुलीला आपण अशा जबाबदाऱ्या दिलेल्या असतात की काय, किचनचं बघ, स्वयंपाकाचं बघ, पाणी भरायचंय ते बघ. म्हणजे उदाहरण सांगायचं की त्या लोकांपासून, त्या कार्यक्रमापासून आम्ही त्यांना अलिप्त ठेवतो. Okay, sometimes it is necessary somebody has to take responsibility, that is part of different, but intention behind that is very important. आणि मग कधी कधी हा गरजेचं सुद्धा असतं, कारण ते कार्यक्रमाचाच एक भाग असतो, पण आमचे काय त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश काय तो फार महत्त्वाचा आहे. Now here the question comes. मग इथं प्रश्न निर्माण होतो. We think David shepherd boy means we think something big degree of labor for him. आणि मग आपल्याला वाटतं की जर दावीद काय मेंढपाळ आहे तर मग त्याच्यासाठी एक मोठी डिग्री आहे, जसं काय आपण चांगली मोठी डॉक्टरेट डिग्री केली आहे. That's why everywhere, every family we see that children are taught Psalm 23. आणि म्हणून आपण पाहतो की प्रत्येक परिवारामध्ये, प्रत्येक विश्वासामध्ये लेकरांना आम्ही कुठलं काय शिकवतो तर स्तोत्र संहिता 23, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. And they know that why did David sing this psalm? Because he was a shepherd boy. आणि कारण त्यांना माहिती आहे की का दावीदाने हे स्तोत्र लिहिलं, कारण तो स्वतः एक मेंढपाळ होता. To be honest with you all, आणि तुमच्या संग अगदी प्रामाणिक राहून मी सांगत आहे, I never questioned myself on this question of which we are going to ask.
आणि जो प्रश्न मी आता विचारणार आहे तो काही मी स्वतःला कधी विचारला. Sometimes we don't think so much on the word of the Lord. Why is like this? आणि मग बऱ्याच वेळेस आपण वचनावरती इतकं म्हणून करत की काही असंच का? Why David was taking care of father's sheep? आणि का दावीद त्या वडिलांच्या मेंढरांची काळजी घेत होता? Why no servant? का काही कोणी नोकर नव्हता का घरात? Why David? का दावीद? We don't find now here the family names, Jesse and the son, like one by one coming. Where is David's mother? आणि मग आपण परिवाराची काही सगळ्यांची नावं आम्ही बघत नाहीये. आम्ही येशयाला बघतो आणि येशयाची जी मुलं आहेत 7 ते एकानंतर एक येतात. मग आई कुठे? Now listen carefully. आता लक्षात घ्या. We or you go to somebody's house for visit. आणि तुम्ही किंवा मी कोणाच्या घरी भेटण्यासाठी गेलो. Suppose you have come to visit me, okay? किंवा तुम्ही मला भेटण्यासाठी आले. Now you know us very well. आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना तुम्ही चांगला आम्हाला ओळखता दोघांना. When you come to see us and you don't see that Archana is being at home, but she is not in the fellowship there. She has not come. Till you go, she has never come in the family. आणि मग तुम्ही भेटण्याला आला आणि अर्चना घरामध्ये आहे मी आणि मी तुम्ही असेपर्यंत तुम्हाला भेटायलाच नाही आले असं कधी झालेलं आहे? Won't you think on that? जर असं झालं तर तुम्ही काय विचार कराल त्यावर? Will you not think on that? काय तुम्ही त्यावरती विचार करणार नाही? And if I come to see you, जर मी तुम्हाला भेटायला आलो, if I come to visit your house, तुमच्या घरी भेटण्यासाठी मी आलो and I see only one person in the family, आणि मी फक्त एकच परिवारामध्ये तुमचं सदस्य पाहिला, or all of them, but one person is missing. पण किंवा सगळेजण आहेत पण एक नाहीये. Okay, it's okay. Maybe something doing work of the ladies or the brother, whoever it may be, busy, doing something, taking bath, coming late. That is okay. That we can understand. आणि मग ठीक आहे कोणी घरामध्ये काहीतरी काम करत आहे किंवा बाहेरून आले आंघोळ करत आहे काहीतरी आहे ठीक आहे पण ते समजू शकतो. Coming late is okay. आणि उशिरा तुम्ही भेटायला आलात ते ठीक आहे. But being in the house, not coming outside. आणि मग घरामध्ये आपण घरात बाहेर काय पडलेला जाऊन एखादा खोलीत बसायला. Will we not think? Will we think or not on that? त्यावरती आपण विचार करू. We'll definitely have to question why that person didn't come out to see us. आणि मग आपल्या मनामध्ये नक्कीच तो प्रश्न निर्माण आहे की का ती व्यक्ती आपल्याला भेटायला नाही. Dear people of God, अशा that's why I say I love to really I thank God for it is what the wisdom God gives. It is a God. आणि मग मी खरोखर मला म्हटलं की जसं मी खरोखर देवाला धन्यवाद देतो जे ज्ञान देव आपल्याला देत आहे. I have wonderful Bible. I love the Bible. Different Bibles to study the word of the Lord. माझ्याकडे खूप सुंदर पवित्र शास्त्र आहे. मला वेगवेगळ्या पवित्र शास्त्रामधून अभ्यास करायला खूप आवडतं. And that Bible specifically raises a question to study better. आणि मग ते पवित्र शास्त्र जे आहे विशेष म्हणजे प्रश्न निर्माण करतं की आम्ही अधिकरीत्या अभ्यास करण्यासाठी. When we go to somebody's house and we find that that person has not come out to see you, then evidently we think why he or she has not come to see us. आणि मग जर आपण त्या परिवारामध्ये गेलो आणि ते परिवारातील व्यक्ती आपल्याला भेटायला नाही आलं तर नक्कीच आमच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की का ती किंवा तो आपल्याला भेटायला नाही आले. But when we read the word of God, we read very casually. पण ज्यावेळेस आम्ही वचनपत्र वाचतो आम्ही अगदी सहज वाचतो. Why David? The question comes here. Why David only to be the shepherd? He is taking the care of the father's flock. तो प्रश्न हा इथं निर्माण होतो की का फक्त दावीदच का त्या मेंढरांची काळजी घेत होता तिथं? Why there is no her mother is not there? का आई नाहीये तिथं? Because कारण her mother Nizebet was considered as an adulterous woman in the family. कारण त्याची आई जी आहे त्या परिवारामध्ये एक व्यभिचारी स्त्री आहे म्हणून तिला करण्यात आलं होतं. The child which she bore David as a illegal or unlawful, that's what they
thought. आणि मग जो मुलगा दावीद आहे तो त्या परिवारामध्ये तो व्यभिचाराचं प्रतीक आहे असं त्या परिवारामध्ये गणलं जायचं. So actually the reason was, आणि वास्तविक ते कारण जे होतं, the Isha, that is Jesse, was a grandson of Boaz and Ruth. आणि येशया जो आहे तो रूथ आणि बोआज यांचा नातू आहे. And after several years of marriage to his wife Mitzvah, having raised several children, began to entertain doubt about his ancestry. Means after the marriage, both of their life, husband Jesse and Mitzvah, the life was okay, good. आणि लग्नानंतर येशया आणि त्याची पत्नी इलिझाबेथ याचं जे जीवन होतं ते चांगलं होतं, व्यवस्थित होतं. Had a children, लेकरं झाली, everything was okay. सर्व काही व्यवस्थित होतं. But when he thought, he looked onto his ancestry. आणि पण ज्यावेळेस त्यानं तिच्या जो वंशज आहे, ज्या वंशातून ती आली आहे त्याबद्दल तो विचार करू लागला. So Jesse's grandmother Ruth was a convert from the nation of Moab. आणि मग त्याची जी येशयाची जी आजी होती रूथ, ती मोआबी वंशातून विश्वासामध्ये आलेली होती. And as I said earlier, that Jesse, Ishai also was a leader of the town. आणि जसे मी तुम्हाला आधी सांगितलं की येशया स्वतः सुद्धा त्या गावामधला तो पुढारी होता. And he was the leading Torah authority of his day. Torah means, what we call it, the 5 first books are the Torah, or we call it the Pentateuch. आणि मग तो देखील एक तोरा म्हणजे पहिले जे 5 पुस्तक आहेत त्याला तोरा म्हटलं जातं. तर त्यानुसार तो नियमानुसार चालणारा व्यक्ती होता, पुढारी होता. Which was written by Moses, the book of law, it is known as a book of law. आणि जे नियमशास्त्र आपण म्हणतो त्याला, आणि जे मोशेने लिहिलेलं आहे. So initially Jesse's marriage life was okay. आणि सुरुवातीला येशयाचं जे वैवाहिक जीवन होतं ते ठीक होतं, व्यवस्थित होतं. But when later he started thinking about his grandmother Ruth and her conversion. नंतर ज्यावेळेस त्याची आजी रूथ आणि तिचा जो परिवर्तन आहे म्हणजे ती मोआबी वंशामधून प्रभूमध्ये आली, नावीची सून झाली, ते ज्यावेळेस तो विचार करू लागला. So he started having doubts in his mind. आणि मग त्यानंतर त्याच्या मनामध्ये तो संशय वृत्ती निर्माण होऊ लागली. So that's the reason that they had a conflict. Jesse and his wife Mitzvah had a conflict between them. आणि मग त्या कारणास्तव त्याची पत्नी आणि त्याच्यामध्ये वादविवाद होऊ लागले. I tell you, dear people of God, as I was studying, I was really shocked. आणि माझ्या प्रिय मी तुम्हाला समजू, ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो मी स्वतः खूप आश्चर्यचकित झालो. It is a long story, but I can't go so long today for that. So make it short. But I was really astonished to know all those things. आणि खूप मोठी गोष्ट आहे ती, पण त्यामध्ये मला जायला तितकं आपण वेळ नाहीये, जाणार नाहीये. पण पटकन सांगायचं म्हटलं तर मी स्वतःच त्यामध्ये आश्चर्यचकित झालो. So Jesse thought of for this problem the solution is to be separated. आणि मग येशयानं हा विचार केला त्या समस्येचं जे समाधान जे आहे ते म्हणजे त्याला वेगळं करणं. They started staying separate. आणि मग ते दोघं वेगळे होऊ लागले. So there is no marital relation now between them. आणि मग त्यांच्यामध्ये कुठलेही वैवाहिक जीवनाचे संबंध त्यांच्यामध्ये नव्हते. And these things, other children, the sons of Jesse, they were aware of all those things. आणि मग जे येशयाचे बाकीचे जे मुलं आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. So gradually later, when Jesse thought of getting engaged in a relationship with a Canaanite maid servant. आणि मग नंतर येशया जो आहे त्यानं असा विचार केला की जी कनानी त्याच्या घरामध्ये सेविका दासी होती त्याच्याबरोबर त्याने नातेसंबंध ठेवले. And then, but as he thought of आणि मग नंतर त्याने जसं विचार केला,
when he thought of getting married to having relationship with a Canaanite maidservant, आणि मग ज्यावेळेस त्या कनानी दासी बरोबर विवाह करण्याच्या विचारामध्ये ज्यावेळेस तो होता, but the maidservant was aware of the anguish of her mistress, that is Nitzebel. The maidservant, she knew what is happening to Jesse's wife, Nitzebel, the relation problem, what is going. She knew, she was aware of all those problems. आणि मग जी कनानीची दासी होती, तिला त्याच्या पत्नीची जी काही समस्या होती, त्याच्याबरोबर जो अन्याय केला जात होता, त्या संदर्भात तिला सर्व काही माहिती होतं. The maidservant understood her pain, her mistress' pain. आणि मग त्या जो अन्याय त्या पत्नीवरती होतोय, ती ह्या दासीला समजून आला की नाही, तिच्याबरोबर चुकीचं होत आहे. So maidservant understood that my mistress, she is longing for more children. आणि मग तिला लक्षात आलं की माझी जी मालकीण आहे, तिला खूप मुलं आहेत. She is longing to have more children. आणि तिला लेकरं व्हावी तशीच. So she was longing for more children. So they made a plan. She went and the maidservant went and told to the mistress about what is the plan of her husband. आणि मग तिनं योजना केली आणि ती गेली आणि त्या दाविदाच्या आईला तिने सगळ्या गोष्टी सांगितल्या की काय तिचा पती विचार करत आहे. She genuinely went and shared because Jesse was planning to sleep with his maidservant. आणि कारण येशिया जो आहे तो योजना करत होता त्या कणानी स्त्री बरोबर संबंध ठेवण्यासाठी. So they made a plan. मग त्यांनी योजना केली. So the night the maidservant was supposed to go to Jesse. आणि ज्या रात्री त्या दासीला येशियाकडे जायचं होतं, that his wife, Jesse's wife, went as a maidservant to him. आणि मग त्याची पत्नीच एक दासी तिच्या रूपामध्ये, तिच्या वेशामध्ये ती त्याच्याकडे गेली. So he was unaware of the switch, the change which has taken place. आणि मग त्याला काही कल्पनाच नव्हती की काय बदलाबदली झालेली आहे. If you look about the story of Jacob, he loved Rachel, but in the first night, when he got up the next morning, he came to know Leah was there. आणि मग तुम्हाला याबाबतची जर गोष्ट कळाली की तो राहेलवरती प्रेम करत होता, राहेलशी त्याचा विवाह ठरलेला, पण पहिल्या रात्री ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ती राहेल नसून त्याची लेया, त्याची बहीण तिची आहे. So likewise that she prayerfully, Jesse's wife Nitzebel went to her husband as a maidservant. आणि मग प्रार्थनापूर्वक त्याची पत्नी जी आहे ती दासी म्हणूनच आपल्या पतीकडे गेली. But Jesse, the Isha, was unaware of that. आणि येशियाला मात्र हे काही माहितीच नव्हतं. But after 3 months, Nitzebel now she is pregnant now. आणि मग 3 महिन्यानंतर नित्सेबेल त्याची पत्नी येशियाची ती आता बरोबर राहिली. So now obviously everybody in the town also, everybody came to know, even Jesse came to know, and his sons came to know that she has become pregnant. आणि मग वास्तविक सगळं गावामध्ये सुद्धा कळालं, त्याच्या पत्नीला येशियाला कळालं, लेकरांना कळालं की तिने गरोदर आहे. But the children knew, and Jesse also knew that they were living separate. आणि मग लेकरांना माहिती होतं, येशियाला पण माहिती की ते वेगळे राहतात, त्यांच्यामध्ये काही संबंधच नाहीये. But Jesse was not aware that she's become pregnant because of him only. आणि पण येशियाला हे माहितीच नव्हतं की ती त्याच्याद्वारेच गरोदर राहिलेली आहे. So everybody, the sons and everybody, Jesse looked on her as an adulterous woman. आणि म्हणून लेकर, पती, सर्वजण तिच्यावरती जणू काही ती व्यभिचारी आहे या दृष्टीतून ते पाहत. So all the sons got angry and wished to kill their adulterous mother. आणि मग सर्व जे लेकर आहेत ते क्रोधाविष्ट झाले आणि त्यांनी असा विचार केला की त्यांनी तिची व्यभिचारी आपली आई आहे तिला मारून टाकावं. She is carrying an illegal fetus in her womb. आणि मग तिच्या उदरामध्ये असलेलं जे बाळ आहे, भ्रूण आहे, ते चुकीचा संबंधामधून निर्माण झालेला आहे. Because Jesse was unaware of the
she was always with her husband. कारण ती मात्र आपल्या पतीबरोबर प्रामाणिक होती. That night also she went prayerfully, honoring God, fearing God. She went to her husband only. आणि मग त्या रात्री सुद्धा ती प्रार्थनापूर्वक देवाचं भय करत ती आपल्या पतीजवळच गेली होती. So she found favor from the Lord. आणि म्हणून देवाकडून तिच्यावरती कृपा आली. So though her sons wanted to kill their own mother, considering her adulterous mother, आणि मग जरी तिची स्वतःची मुलं सुद्धा तिला व्यभिचारी म्हणून मारण्याच्या प्रयत्नामध्ये मारण्याच्या विचारामध्ये होते, but his Jesse had a favor on her, पण येशयानं तिच्यावरती कृपा केली. and he ordered his son not to touch her or not to kill her. आणि मग त्यांना आपल्या मुलांना सांगितलं तिला मारायचं नाही, तिला स्पर्श नाही करायचं नाही. Instead, let the child that will be born be treated as a lowly and despised servant. आणि मग आपण काय करू, त्या लेकराला जन्म देऊया आणि त्याला आपण दासाची वागणूक देऊया. So from David's birth, when David was born, आणि म्हणून ज्यावेळेस दाविदाचा जन्म झाला, so he was mistreated in his own family. आणि मग त्याच्या परिवारामध्ये त्याच्यावरती अन्यायात्मक वागणूक करण्यात येत होती. On their own mother, all the sons and the daughters, they looked upon her as an adulterous mother. आणि मग ही स्वतःची मुली आपल्या आईकडेच ते व्यभिचाराची एक स्त्री म्हणून तिच्याकडे पाहत होते. So as a result of this, in the town, all people looked upon David and his mother as a neglect. आणि मग त्याचा परिणाम जो आहे, गावामध्ये सर्वजणच दावीद आणि त्याच्या आईकडे अगदी दुर्लक्षित आणि त्या गुन्हेच्या नजरेतून ते पाहत होते. All treated them as an abominable outcast, that is आणि जणू काही समाजामधून बाहेर काढणं आणि बहिष्कृत केल्यासारखं त्यांना वागणूक दिली जात होती. Seeing their brothers' behavior, community, assuming that David is a young, treacherous sinner. आणि मग जे बाकीचे भाऊ लोक आहेत, जणू काही पाप्यासारखी त्याला वागणूक देत होते. Naturally, if the family, his own brothers, only looking upon him as a adulterous mother's son, as a sinner, what about others? What will they say? आणि मग जर घरातलेच लोक, स्वतःचेच भाऊ त्याचे, जर त्याच्याकडे एका व्यभिचारी स्त्रीचा मुलगा आणि पापाचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे बघत असतील, तर बाकीच्यांचा काय विचार? So whenever David entered into Bethlehem, taking his father's flock, people looked at him as a son, rejected. आणि मग जेव्हा तो त्या गावामध्ये आपल्या वडिलांची मेंढरं घेऊन यायचा किंवा लोक त्याच्याकडं शर्मेच्या दृष्टिकोनातून, लाजीवाच्या दृष्टिकोनातून पाहायचे. And if anything is stolen in the town or then they lost, David boy was accused for that and was asked to him of repay what he has not stolen. आणि मग काही कुठं गावामध्ये चोरी झाली किंवा कुणाचं काही चोरलं गेलं तर दाविदावरती त्याचा आरोप केला जायचा आणि दाविदाला त्याच्या बदल्यात मोबदला द्यायला लागायचा, जे पात्र केलेलंच नसायचं. So who in the city, in the town Bethlehem, the elders and everybody looked down upon David. आणि मग संपूर्ण त्या बेथलेहेममध्ये वडीलधारे असू दे, घरचे असू देत, बाहेरचे असू देत, सगळे लोक त्याला खालच्या नजरेनं बघायचे, तुच्छ समजायचे. Now we'll read 1 Samuel 16:4 again. आणि मग पुन्हा आज आम्ही पहिली शमूएल 16 अध्यायाचं वचन वाचूया. And Samuel did that which the Lord spake and came to Bethlehem, and the elders of the town trembled at his coming and said, Comest thou peaceably? परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटावयास आले व त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला आहात काय? As I mentioned earlier, जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, prophet is to not visit anybody in any town.
unless the Lord sends the word. आणि जोपर्यंत एक देवाकडून वचन प्राप्त होत नाही तोपर्यंत संदेशला कुठल्याही घरामध्ये किंवा कुठल्याही गावामध्ये भेटावयात जात नव्हता. Now when Samuel come to the town, ज्यावेळेस शमूएल त्या गावामध्ये आला, चोराच्या मनात, that's why they had a question. You understand? Why did these elders ask him, do you come peaceably? आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये हा प्रश्न होता. म्हणून वडीलधाऱ्यांनी तो प्रश्न त्यांना विचारला की काय तुम्ही स्नेहभावाने आला आहात का? If you have not done anything wrong, why would you tremble? आणि जर तुम्ही काही चूक केलेली नाहीये मग तुम्हाला घाबरण्याची गरज काय आहे? Let me give an example. मला एक उदाहरण सांगू द्या. When I joined 2007 in Seva Bharat as a district coordinator, आणि ज्यावेळेस मी 2007ला सेवा भारतमध्ये डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर म्हणून जॉईन झालो. so I was looking after Kolhapur, Sangli and Karad, Sata, nearby all the places I was looking around. आणि मग त्यावेळेस माझ्यावर सांगली, कोल्हापूर आणि कराड, सातारा जवळपासचे जे जिल्हे आहेत त्याची जबाबदारी होती. So I was looking after children development program, adult literacy. आणि त्यावेळेस माझ्याकडे लहान लेकरांचा जो कार्यक्रम आहे तो होता. परत त्याचबरोबर आमच्याकडे मोठ्यांना जे प्रौढ शिक्षण आहे त्याचा कार्यक्रम. So I was a junior and there was already in Maharashtra there were seniors were there nearby districts. आणि मग मी नवीनच जॉईन झालो होतो त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा ज्युनियर होतो आणि माझ्यापेक्षा बरेच जे सिनियर लोक होते जे महाराष्ट्राची पूर्ण काळजी घेत होते असे लोक होते. So somebody complained about me. आणि कोणीतरी माझ्याविषयी तक्रार केली. After marriage we moved to Islampur. माझ्या लग्नानंतर आम्ही इस्लामपूरला गेलो. 2009 we shifted to Islampur because I'm a person like I have to visit all the centers and that became a more central place for me because she was teaching in Mahalik College for college students. आणि मी असा फिरणारा व्यक्ती आहे आणि मी तिथं जॉबला होते त्यावेळेस नानासाहेब महाडिक बीएड कॉलेजवरती लेक्चरर म्हणून काम करत होते. आणि ती जर जागा होती इस्लामपूर ती सेंटर होती सांगलीसाठी, मिरजेसाठी किंवा कोल्हापूरसाठी. So somebody complained about me. कोणीतरी माझ्यावरती तक्रार केली. So our area manager, आमचा जो एरिया मॅनेजर जे होते, अधिकारी जे होते, had little doubt on me. थोडीशी शंका त्यांच्या मनामध्ये माझ्या. So he started inquiring about me. He was talking to me, calling me sometime and inquiring about my visits. आणि मग ते माझ्याविषयी चौकशी करू लागले. मला फोन करायचे किंवा माझ्याविषयी फोन करून चौकशी. मी जिथं भेट द्यायचो जे फील्ड व्हिजिट असायच्या तिथं चौकशी करू लागले. We had a list of visits in a center we had to visit in a month. आणि मग आमच्याकडे ती यादी यायची की त्या महिन्यामध्ये त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही भेट द्यायची आहे. So I'm the responsible for the so many places, the so many centers. आणि मग त्या सर्व जे जागा आहेत, सेंटर्स आहेत, त्या प्रत्येक ठिकाणाची माझ्याकडे जबाबदारी होती. So when sir asked me some questions, ज्यावेळेस सरांनी मला काही प्रश्न विचारले, I said, sir, if you have a doubt, मी म्हणाले की सर तुमच्या मनामध्ये जर शंका असेल, you come to me at any time in the midnight also. You can come and just point out any center and you should tell me to take me to that place. आणि मग तुम्ही कधीही माझ्याकडे अगदी मध्यरात्री जरी माझ्याकडे आला आणि कुठल्याही त्या यादीतला कुठलाही सेंटर मला तुम्ही दाखवा आणि मला सांगा की त्या ठिकाणी मला घेऊन चल. In the police department or some of the sections you know very well. आणि मग जे पोलीस लोक आहेत किंवा काही हे आहेत मला अगदी माहिती आहे व्यवस्थित. To punish somebody, the authority, or to torture him, they would send him to Gadchiroli. आणि मग transfer him to Gadchiroli. आणि मग त्याला शिक्षा देण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी त्याचा गडचिरोलीला त्यांना पाठवण्यात येतं कारण ते नक्षलवादी. Excellent area that is. So there they used to transfer. आणि मग तिथं त्यांची बदली करण्यात येते. So after all this problem, and other senior people started rejecting and avoiding not going to Chandrapur, that Gadchiroli area side. आणि मग या सर्व समस्या निर्माण होऊ लागल्या आणि बाकीचे जे सिनियर लोक होते ते त्या भागामध्ये चंद्रपूरला किंवा गडचिरोलीच्या साईडला जायला तयार नव्हते. To test me, they
asked me to go, my sir asked me to go to Chandrapur. आणि माझी परीक्षा बघायला मला सरांनी सांगितलं की तुला चंद्रपूरला जायचंय. They wanted to test me. त्यांना मला बघायचं होतं, परीक्षा घ्यायची होती. But that is my burden from the beginning. आणि पण ते माझं सुरुवातीपासूनचं होतं. We have prayed for Maharashtra, for all the places, all the ministries, those who have done ministry in the Naxal area, you can say, or tribal belts. आणि मग हे ओझं आहे माझं महाराष्ट्रासाठी, सर्व जिल्ह्यांसाठी, जिल्हा अशा लोकांसाठी जे सेवा करत आहेत नक्षलाईट एरियामध्ये किंवा जिथे त्यांचा छळ केला जातो अशा ठिकाणी जे बाळपूर्व सेवा. So we have prayed for many ministries. India Crusade, another of the ministry. I know the names. There are lists of people in the ministries, so those who work in those areas. आणि मग त्या ठिकाणी मला माहिती होतं जे सेवा आहेत आणि त्या लोकांची नावं की ज्या ठिकाणी ते सेवा करत आहेत. And it is not an easy work ministry doing that. आणि मग तिथं अगदी काम करणं, सेवा करणं सोपं नाही. So for years we have prayed for those places. आणि त्या वर्ष आम्ही त्या ठिकाणी मी माझ्या त्याच्या जागांसाठी आम्ही प्रार्थना केली होती. From Miraj to go to the Chandrapur, it used to take me 30 hours. आणि मग मिरजेतून चंद्रपूरला जायला मला 30 तास लागले. So for a week or more than that, sometime we had to be there, visit all the centers, and then come back. आणि कधी-कधी आठवडाभर आणि कधी-कधी त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्हाला तिथं राहावं लागायचं सगळ्या सेंटर्सना भेट देऊन आणि मग परत येण्यासाठी. But dear people of God, पण माझ्या प्रियाने, my heart was there with the Lord. माझं अंतःकरण प्रभू बरोबर होतं. And God knew my heart. आणि देवाला माझं अंतःकरण माहिती. I didn't go there to inspect the work. आणि मी काही तिथं देखरेख करण्यासाठी तिथं गेलेलो. But when I went there to the responsible people there, then I said, we will visit your centers. आणि मग ज्यावेळेस मी तिथं गेलो आणि त्या जबाबदार लोकांना मी म्हणालो की मी तुमची सेवा आहे, तुमच्या ठिकाणी मला तिथं भेट द्यायची आहे. So happy. खूप आनंदित झालो. Because before me, those who were there, they never visited their centers. They took just the report and sent to the office. आणि कारण माझ्या आधीच्या वेळेसचे लोक तिथं होते त्यांनी कधीच त्या सेंटर्सला भेट दिलेली नव्हती. ते फक्त फोनवरून त्यांचा रिपोर्ट घ्यायचे आणि ऑफिसला पाठवून द्यायचे. Chandrapur is known for the biggest Asia's forest, that is Tadoba. आणि मग चंद्रपूर जे आहे ताडोबा जंगलासाठी आपल्याला माहिती आहे एशियामध्ये खूप मोठं जंगल ते मानलं जातं, तर त्यासाठी ते प्रसिद्ध आहे. And I tell you, still my heart beats for that place. आणि मला सांगू द्या, आजही माझं हृदय त्या जागेसाठी मी कळवळून प्रार्थना करतो. There are a lot of stories to tell. पुष्कळ गोष्टी आहेत सांगायच्या. I visited sometime, there is no road from the field, from the farm, they used to take inside, and big trees, huge trees are there. For I don't know how many years, big trees are there. आणि मग मला सांगते की तिथं रस्ते नाही आहेत, अगदी शेतातून आणि छोट्या रस्त्यावरून ते घेऊन जायला खूप मोठे झाडे तिथं आहेत. And after many years, actually I visited recently the pastor in Chikaldara recently, and it was so awesome to meet those people in Chikaldara. आणि मग नुकतंच चिखलदरामध्ये त्या पाळपगाडा मी भेटलो आणि त्यांना भेटणं खरोखर खूप एक आनंदाची गोष्ट होती. And those missionary people, आणि ते सेवेचे लोक, सेवा करणारे many didn't have even cycles. पुष्कळांच्याकडे सायकल सुद्धा नाही. They had one bike. त्यांच्याकडे एक बाईक असते. That was their, what you call, Audi or Mercedes, Rolls Royce, what you call, that was for them. आणि त्यांच्यासाठी ती सगळं काही ती जेवढ्या काही तुम्ही प्रशस्त त्या गाड्यांची नावं द्याल, ती गाडी म्हणजे त्यांची ती एक बाईक म्हणजे बस सगळं काही. That was an old Rajdoot. I enjoyed the trip. आणि मला खूप आनंद केला मी त्या फिरण्यामध्ये. When he used to take me inside, आणि ज्यावेळेस तो मला खाली घेऊन आतमध्ये घेऊन जायचा, I couldn't see anything in the field. No road only, I could see. आणि मला ते समोरचं काही दिसायचंच नाही, सगळं रस्ताच नाहीये. Literally on the bike, we had to bend ourselves and go under the tree and go further. आणि मग गाडीवर असताना कधी आम्हाला वाकून जायला लागायचं, कारण झाडाची खाली असायची आणि त्याच्या खालून वाकून जायला लागायचं. When I used to go, he used to call there were no phones those days much, okay? No phone call, no network only in the tribal belt, there were no network, proper network at all. आणि ज्यावेळेस आम्ही तिथं जायचो त्या लोकांना ती गोळा करायची, तर तिथे फोन नाही किंवा आदिवासी लोक ते. That pastor used to tell the
leader of that team there, the center place. Bombay manager has come to see us visitors. आणि मग त्या लीडर्सना ते पाळत माझी ओळख करून द्यायची की मुंबईमधून मॅनेजर साहेब आलेले आहेत आपल्याला भेटण्यासाठी. And they used to be so happy to visit. They were so excited to see me and meet me. आणि मग ती खूप आनंदित व्हायची, उत्साहित व्हायची मला पाहण्यासाठी, मला भेटण्यासाठी. I visited. I was very much blessed that I did. ज्यावेळेस मी तुला भेट दिली खूप आशीर्वाद झाला. One night we were coming after the visit. It was a late night. We were coming back home. आणि एका रात्री भेट घेऊन जरा रात्री उशीर झाला होता, मी परत येत होतो. I have many stories to tell about that. I can tell you, but one night we were coming. आणि मग एका रात्री आम्ही येत होतो. There was a small pond, water was going from there. आणि छोटा ओढा होता तेव्हा. And then Rajput, old Rajput, the lighthouse is not that powerful, but that was a Mercedes Benz or what you call today's that jeep, Tara jeep, whatever you call. That is like track, riding the track we drove from there. आणि त्या ओढ्यामधून आम्ही येत होतो. And I said, should I get down? And because water was not that much, so we'll cross. आणि मग मी त्याला विचारले की मी खाली उतरू का, पण खाली काही पार्क नव्हतं. He said, no, okay, it's okay, you sit, no problem. आणि मी त्याला नाही काही गरज नाही, तुम्ही बसा, काय प्रॉब्लेम नाही. But after coming further, आणि मग पुढे आल्यानंतर he said, Pastor, why did I tell you not to get down, आणि मग ते म्हणाले की पाटील साहेब तुम्हाला माहिती आहे का मी का तुम्हाला उतरू नको म्हटलं. Because it's evening times, the tiger and lion, they come and sit there. कारण रात्रीच्या वेळेस वाघ आणि सिंह तिथे येऊन पाणी प्यायला बसलेले असतात. Such a places they work. अशा ठिकाणी ते काम करतात. I had when I was there, many times I visited Chandrapur and all many places. I tell you, many stories I used to read in newspaper that the lion came, tiger came, cheetah came and caught men, women. Those went for the morning needful things to do, gone. तो आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याचशाच गोष्टी अशा ऐकलेल्या आहेत, बातम्यांमधून पण आपण ऐकतो. पुष्कळ ठिकाणी अशा आदिवासी भागामध्ये विशेष करून वाघ, सिंह किंवा चित्ता जो आहे, ज्यावेळेस घरातले लोक सकाळच्या वेळेस प्रांतविधीसाठी जातात, तर स्त्रिया असेल किंवा पुरुष असेल त्याला पकडून घेऊन जातात. Dear people of God. अशा क्रिया. But in all that, आणि त्या सर्व परिस्थिती I was honest with God. मी माझ्या देवाबरोबर प्रामाणिक. David was given this shepherd's responsibility. दाविदाला त्या मेंढराची जबाबदारी देण्यात आली होती. Because he was not considered as a member of the family. कारण त्याला परिवारातला सदस्य म्हणून गणण्यातच येतो. He was looked down as a servant. आणि त्याला जणू काही दास म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. So don't think shepherd means something a great job. He was a businessman or something he was, and he was going taking father's flock and there in the field. आणि मग असा विचार करू नका की मेंढपाळ म्हणजे काही खूप मोठा बिझनेस आहे, व्यवसाय आहे, मोठी जबाबदारी आहे, तो आपल्या बापाची मेंढरं घेतलेले आहे त्या शेतामध्ये जाऊन त्याची काळजी घेत आहे. Have you thought of David's emotions life? कधी तुम्ही त्या दाविदाच्या ज्या भावनिक जीवनाबद्दल कधी विचार केलाय? His own brothers mistreated him. त्याचे स्वतःचे भाऊ त्याच्यावरती अत्याचार अन्याय करत आहेत. He's never called to sit together for meals. आणि कधीच त्याला एकत्रित जेवणासाठी सुद्धा बसण्यासाठी बोलवलेलं नाही. He was looked down. त्याला खाली बघण्यात येत आहे. All the elders, all the people in the town, they looked down on him as a sinner. आणि मग सर्व जे गावातले लोक आहेत, जे वडीलधारी लोक आहेत, त्याच्याकडे पापी दृष्टिकोनातून बघतात. Turn with me to 1 Samuel chapter 16 verse 11. पहिले शमूएलचा 16 अध्याय 11 वचनाकडे वाचूया. So one by one all the sons came before Samuel. आणि मी एक एक करून सर्व मुलं जी आहेत शमूएलाकडून चाललेली आहेत. Why David is not there? मग दावीद तिथं का नाही? Why David is in the field?
का दावीद त्या शेतामध्ये आहे? Why David is taking care of the flock? आणि मग का दावीद त्या मेंढ्यांची काळजी घेत आहे? Because he was not considered as a Jesse's son in the family. कारण परिवारामध्ये तो येशियाचा मुलगा म्हणून त्याला गणनातच येत नव्हतं. But all the 7 sons came before, Jesus' son came before Samuel. आणि मग त्या येशियाचे सगळे 7 मुलं शमूएलासमक्ष आलेली आहेत. So there the verse says for Samuel 16:11, and Samuel said unto Jesse, are here all thy children? And he said, there remaineth yet the youngest, and behold, he keepeth the sheep. And Samuel said unto Jesse, send and fetch him, for we will not sit down till he come hither. शमूएलाने येशियास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढे राखीत आहे. तेव्हा शमूएल येशियास म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. Now Jesse said that there remained yet the youngest one. येशियाने तो उत्तर देते की एकटा धाकटा राहिलेला. So all sons have come before Samuel. आणि सर्व मुलं शमूएलासमक्ष आलेली आहेत. And Jesse thought now Samuel will anoint one of his sons. आणि येशिया आता विचार करत आहे की त्या 7 मधल्या एकाला शमूएल जो आहे त्याला अभिषेक करेल As a king over Israel. इस्रायलावरती राजा म्हणून. But none of them were selected. पण कोणाचंच निवड झाली नाही. So when Samuel asked Jesse, Ishaiah, that all your sons have come? आणि मग ज्यावेळेस शमूएलाने विचारलं की सगळी मुलं आली आहेत का तुझी? Now he had no choice. त्याच्याकडे आता तुला पर्यायच He नाही. was not counted in the family as a son. आणि त्याला कधी मुलगा म्हणून परिवारामध्ये गणण्यातच आलं नाही. When actually Jesse thought Samuel would say, okay, चलता है, anoint somebody and go. कदाचित येशियाने असा विचार केला की काय फरक पडत नाही, चल मी कोणातरी एकाला अभिषेक करतो आणि मी जातो. My duty is over. माझं काम संपलं. God told me to go to Jesse's house and anoint somebody, I'll anoint and come. आणि मग देवाने मला सांगितलेलं जा येशियाच्या घरी जा, एकाला अभिषेक कर आणि ये. That is what Jesse thought, that Samuel will anoint somebody and will go. तो येशियाने विचार केला की एकाला तो अभिषेक करेल आणि तू जाईल. He will not inquire about David. He will say, okay, he's in the field here. How much time is going to take? If he is in the field taking care of the flock, oh, son, if we would have been there, pastors would have said, now time, how much time is going to take time for him to come here now? आणि मग जर समजा आपणच तिथे पाळत म्हणून असतो आणि मग आपल्याला म्हटलं असतं की नाही तो शेतामध्ये आहे, मग लगेच आपण विचार किती वेळ लागेल मग त्याला यायला? I think it is going to take too much time, no? कदाचित जास्त वेळ लागेल ना. I think we'll have food and then we'll think of. आणि मग आपण पहिला खाऊन घेऊया मग त्याच्यावर विचार करूया. Till then he will come, no? मग तोपर्यंत येईल ना खाऊन घेऊन होईपर्यंत. Then we'll think of that. मग आपण त्याच्यावर विचार करू. Samuel was not like that. पण शमूएल तसा नाही. He went with the word from the Lord. तो त्या देवाकडून जे वचन त्याला मिळालं होतं ते वचन घेऊन तो तिथे गेलेला होता. He said, send and bring him here. आणि तो म्हणाला की पहिला कोणाला तरी पाठव, त्याला इथं घेऊन ये. Till then we will not sit down. तोपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. Then Jesse sends somebody to bring him. येशियाने कोणाला तरी पाठवलं त्याला आणण्यासाठी. David comes. दावीद आला. Afternoon, David has come home. दुपारी दावीद घरी आला. Mother is somewhere inside. आई कुठेतरी आत असेल. She's shocked. तिला आश्चर्य झालं. How come David has come early in the afternoon today? आणि लवकर एवढ्या दुपारी कसे काय दावीद आला? He comes late home. आणि तो उशिरा घरी येतो. Where is left the flock? What happened to them? Now all the family will shout at us. आणि मग ते मेंढरं कुठं आहे त्यांचं काय झालं? आता घरातले सगळे माझ्या नावाने ओरडायला लागतील. But then David told, I was sent to come here. आणि मग दावीदाने सांगितलं की मला बोलवलंय, मला पाठवून बोलवून घेतलेला. I said, I will come with you. If that's so, then I will also come. Not in the front, but I will come at least. I will listen what will happen when we go. आणि मग आई म्हणाली की बघ असंही करायचं तर मी पण तुझ्या बरोबर पुढे येत नाही, पण मी माघारी येऊन ऐकते काय झालं. Because you have not allowed
called, they are not called, they are not invited as a family members. कारण ते कधी त्यांना परिवार म्हणून बोलवत नव्हते, परिवार म्हणून कुठल्या ह्याच्यामध्ये सहभागी करून घेत नव्हते. Even youngest boy, no courage. All family brothers, father, everybody is looking down upon them, upon him as a sinner. So he comes before Samuel, trembling with fear, no courage to look at us. आणि दावीद घरामध्ये सर्वात धाकटा, त्याला अशा प्रकारे तुच्छ वागणूक दिली होती. त्याच्यामध्ये तेवढं धाडस नव्हतं, त्याला माहीत नव्हतं की काय बोलवलंय, काय झालंय. शमूएलाकडे बघण्याचंही धाडस नव्हतं. घाबरत कापत खाली मान घालून हात बांधून तो त्याच्या समोर जर काही एक दासासारखा त्याच्या समोर आला. Turn with me to Psalm 69. 69, yes, Psalm 69. स्तोत्र 69. I would encourage you to go home and read all full Psalm. आणि मी तुम्हाला उपदेशन करेन की घरी गेल्यानंतर संपूर्ण स्तोत्र जे आहे ते तुम्ही वाचा. We don't have time to read all the 36 scriptures. आणि जे 36 सगळे वचन आहेत ते वाचण्याकडे आपल्याला वेळ नाही. So many psalms which David has written, there is a reason, and you understand now this psalm was written at this situation. आणि जेवढे स्तोत्र दावीदाने लिहिलेले आहेत त्याच्या पाठीमागं काही ना काही कारणं आहेत. त्या कारणामध्ये त्या परिस्थितीमध्ये त्याला लिहिलेले आहेत. आणि ज्यावेळेस हे स्तोत्र आम्ही वाचतो त्यावेळेस आत्ता लक्षात येते अभ्यास केल्यानंतर की हे स्तोत्र ह्या परिस्थितीसाठीच लिहिलेले आहे. Just read only few verses 4, 5 and 8 will read. They that hate me without a cause are more than the hairs of my head. They that would destroy me, being my enemies wrongfully, are mighty, and I restore that which I took not away. O God, thou knowest my foolishness, and my sins are not hidden from thee. विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसापेक्षा अधिक आहे. अन्यायाने माझ्याशी वैर करणारे माझा जीव घेऊ पाहणारे बलिष्ठ आहे. मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले. हे देवा, तू माझे मूर्खपण जाणतोस आणि माझ्या पुढे माझी पातके, तुझ्या पुढे माझी पातके लपलेली नाही. He is telling that they all see there are many like the hairs of my head. The people they are hating me, my family, the whole town people are hating me without cause. आणि मग तो इथं प्रार्थना करत आहे की माझ्या केसाच्या पेक्षा लोक ते जास्त आहे. जे माझा परिवार, माझ्या गावातले लोक, बाकीचे सगळे माझा विनाकारण माझा द्वेष करत आहे. Because thou knowest my foolishness and my sins are not hidden from thee. आणि मग तो पुढे 5व्या वचनामध्ये म्हणतो की तू माझा मूर्खपणा जाणतोस, माझी पातकी तुझ्यापासून लपलेली नाही. See, he is not afraid of anything and anybody. आणि इथं पाहतो कोणासाठी तो घाबरत नाही, कोणा कशासाठी तो घाबरत नाही. He is praying to God very courageously. आणि खूप धाडसाने तो देवाकडे प्रार्थना करतो. Though his enemies are like more than his hairs of his head, he is not afraid of them. जरी त्याचे शत्रू त्याच्या केसांच्या गणनेपेक्षा जास्त असते तरी तो त्याला घाबरत नाही. In all his situation, त्याच्या सर्व परिस्थितीमध्ये he was praying to God. तो देवाला प्रार्थना, He was open to God. तो देवासमोर खुला आहे. He was humble before God. देवासमोर नम्र आहे. And he says, my sins are not hidden from thee. आणि तो म्हणत आहे की माझे पाप तुझ्यापासून नाही लपले. And it was says, I am become a stranger unto my brethren and alien unto my mother's children. आणि 8व्या वचनामध्ये सांगितले की मी आपल्या भावास नवखा, माझ्या सहोदरास परकार कसा झाला आहे. So people considered him as a stranger, as an alien. आणि मग लोक त्याला जणू अगदी एलियन सारखं म्हणजे फक्त परग्रहावरून आल्यासारखं बघतात. So everybody hated him. सगळे भाऊ पण सगळे त्याचा द्वेष. Dear people who got many possibilities that we may also must be going
situation. आणि माझ्या प्रियानो, शक्यता आहे की कदाचित आपणामधून की कोणीतरी अशा परिस्थितीतून जातो. But in such a situation, one thing we learn from David's life is, though he was a shepherd, he was considered as a lowly person, but he was with the Lord. ह्या सर्व परिस्थितीमध्ये दाविदाकडून जर आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी तो द्वेष त्याचा केला जात होता, जरी तो मेंढरा राखत होता, दासाची वागणूक त्याला दिली जात होती, पण तो देवाबरोबर होता. That's why in the trials and the tribulation, many people, those who know the Lord, they read Psalms. आणि म्हणूनच ज्या समस्यामध्ये, त्रासामध्ये पुष्कळ वेळाचे देवाला ओळखणारे आहेत, विश्वासणारे आहेत, ते स्तोत्र वाचतात. Because that's where David, in his all the trials and the problems, he wrote Psalms and he spoken to the Lord, he prayed to the Lord. आणि मग अशा प्रकारच्या सर्व स्थितीमध्ये, सर्व समस्यामध्ये दाविदाने हे स्तोत्र लिहिलेले आहे. त्याची ती प्रार्थना आहे, तो देवाशी बोललेला आहे. So now as a shepherd boy, आता तो एक मेंढपाळ म्हणून coming before the Samuel, तो शमूएला समक्ष येत आहे. no courage to come because they all looked down upon him. कारण त्याच्यामध्ये धाडस नाही येण्याचं, कारण ते सगळे त्याच्याकडे तुच्छ नजरेनं बघत आहेत. तो असा येऊन उभा राहिलेला. But David, a shepherd boy, दावीद एक मेंढर राखणारा मुलगा. when Samuel was sitting with a tension, आणि आता शमूएल चिंतेमध्ये बसलेला आहे. how long will you sit like this morning? देवाने त्याला प्रश्न केलेला आहे की किती वेळ तू असं त्या शौलासाठी चिंतेमध्ये चिंतागत काळजी करत बसणार आहेस. Take the oil in the horn and go. शिंगामध्ये तेल भर आणि येशूच्या घरी चल. Now 7 people have come in front of for an interview before Samuel. आणि मग 7 लोक इंटरव्ह्यूसाठी शमूएला समक्ष आलेले आहेत. Now he is wondering, now 7 God has rejected. आणि मग तो आता का विचार करत आहे, 7 लोकांना देवाने नाही म्हटलेलं आहे. Samuel had again doubt in his mind whether this is the man or another anybody is going to come or next I have to go now. आणि मग दावीद शमूएलच्या मनामध्ये सुद्धा शंका आहे की आता जो दावीद आहे तोच आहे का परत मला जावं लागेल का दुसरा कोणी येणार आहे. Samuel is waiting. शमूएल वाटला. 12 verse. 12 1 Samuel 16:12. And he sent and brought him. Now he was ruddy and withal of the beautiful countenance and goodly to look. And the Lord said, he's looking also. Oh, he's fair, he's tall, very nice. People look only go toward him. आणि शमूएल सुद्धा ज्यावेळेस दावीद तिथं आला, तिथं आम्ही जर वर्णन पाहिलं, दावीद आल्यानंतर त्याचा तांबूस रंग, सुंदर डोळे, सुंदर मनोहर रूप, शमूएल बाहेरचं स्वरूप बघत होता. पण देव God said, hey, what are you doing? Listen, what are you doing? Arise, why are you sitting now? Now, before he said, I will wait, I will not sit down till he comes. And now he's sitting because he's doubt now. He's not really confirmed sure of that, whether he's the one. आणि मग ज्यावेळेस त्याला बोलवलं पाठवताना तो म्हटला की जा, त्याला बोलवून आणल्याशिवाय तू जेवायला बसणार नाही. पण ज्यावेळेस तो आलेला आहे, अजून त्याच्या मनामध्ये विचार चालू आहे. God says, अरे, get up man, arise and anoint him. He is the king for Israel. दावीद देवाने त्या शमूएलला असं हात मारून उठवलं की हो नका, काय विचार करत बसला, हाच तो राजा आहे जो इस्रायलसाठी मी दिलेला आहे. A poor, rejected boy, a shepherd boy, becomes king over Israel. एक गरीब, नाकारलेला मुलगा, एक मेंढपाळ, ज्याला तुच्छ म्हणून लेखलं जात होतं, त्याला देवाने इस्रायलावरती राजा म्हणून दिला. People complain about me also. माझ्याविषयी पण लोक अशी तक्रार करतात. They send me to Chandrapur. त्यांनी मला चंद्रपूरला पाठवलं. But I was with my Lord. आणि मी माझ्या देवाबरोबर. Yesterday night, Lord reminded me also the same thing. काल रात्री देवाने पुन्हा मला त्या गोष्टीची आठवण करून दिली. From direct district coordinator, God appointed me as a
area manager for Rajasthan, Gujarat, Maharashtra, Goa. आणि त्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरवरून माझी बढती त्या एरिया मॅनेजरच्या पदावरती झाली. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरच्या वरून तुम्हाला एरिया मॅनेजर, त्यावेळेस जिल्हे माझ्या हाताखाली आले. राजस्थान जिल्हे राज्य राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या 4 राज्यांच्या वरती मला अधिकारी म्हणून नेमण्यात आले. 45 staff, field staff were there. आणि जवळजवळ 45 लोक जे फील्डवरती कार्य करणारे Office staff was there. ऑफिसचे लोक होते. God appointed me there, took me to be area manager over there. आणि मग देवानं मला एरिया मॅनेजर म्हणून माझी निवड केली. Not because of my capability. माझ्या योग्यतेमुळे I was faithful in the field with my Lord. आणि मग मी माझ्या कामामध्ये, माझ्या कार्यामध्ये मी माझ्या देवाबरोबर प्रामाणिक होतो. Wherever I went, जिथं कुठं मी जातो I went with the bread. आणि मी त्या ओझं घेऊन गेलो. Whether I meet pastor or the people of the field, आणि मग मी पालकांना भेटलो किंवा त्या तिथल्या लोकांना, मंडळीच्या लोकांना भेटलो. only one purpose: to build them, encourage them, motivate them. आणि एकच उद्देश, त्यांना प्रोत्साहन करणे, त्यांची बांधणी करणे, त्यांना उत्तेजन करणे. We were married, went to Islamabad. आमचं लग्न झाल्यावर आम्ही इस्लामपूरला गेलो. One thing was there in my heart: आणि एक गोष्ट माझ्या मनामध्ये तिथं होती, we will be not there for long. आणि आम्ही काही जास्त काळासाठी तिथं राहणार नाही. We did a wonderful house. Everything was very nice. खूप सगळं घर चांगलं होतं, सगळं फार सुंदर होतं. We are having a very nice family ministry time. Everything was very good. आणि सगळं आमचं वैवाहिक जीवन चांगलं होतं. आमचा देवाविषयीचा प्रार्थनेचा वेळ अतिशय सुंदर चांगला होता. One thing I knew in my heart: एक गोष्ट मला माहिती होती. what I don't know, काय नाही, but one thing I knew was we will be not here for a long time. एक गोष्ट मात्र मला माहिती होती की फार काळासाठी आपण इथं नाही आहोत. I was faithful with the Lord on the field. मी देवाबरोबर प्रामाणिक होतो माझ्या कामामध्ये. There are many steps to go to the area manager. आणि मग एरिया मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याचशाच हुद्द्यांवरून, बऱ्याचशाच पडद्यांवरून जावं लागतं. There are so many seniors were there, but God took me from district coordinator as a junior person to become area manager. सिनियर लोक होते, पण देवानं मला जो नौका तिथं होतो तिथून डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर वरून मला एरिया मॅनेजरच्या पदावरती देवानं मला. I didn't cry for the position. आणि मग मी त्या अधिकारासाठी किंवा खुर्चीसाठी मी कधीच विचार केला. I didn't have the courage to sit on that chair. आणि मला माझं धाडस सुद्धा नव्हतं त्या खुर्चीवरती बसण्याचं. I knelt down before the chair and I prayed to the Lord, I need your grace to take this responsibility. आणि मग त्या खुर्ची समोर गुडघे टेकून मी बसलो. मी प्रार्थना केली की देवा, तुझी कृपा तू मला पुरव, ती जबाबदारी घेण्यासाठी आणि तुझी मदतीची मला गरज आहे ह्या सर्व कामं करण्यासाठी. Maybe the world, everybody may be changed. कदाचित जगात सगळे तुम्हाला वाटतात, but it is very important our relation with the Lord. आणि खूप महत्त्वाचं आहे आमचे नाते संबंध आपल्या देवाबरोबर. I never left, I never missed any Sunday service wherever I used to go. Bless the church, minister and motivate. आणि मग मी कधी माझ्या जीवनामध्ये मी विसरलं नाही. जिथं कुठं मी सेवेसाठी गेलो तर मी मंडळीला आशीर्वादित केलं, मग त्यांच्या सेवेमध्ये मी उतरलो. माझ्या प्रियाने don't know what will happen next. मला ते पुढं काय होईल. But if you one thing I will tell you, if you remain faithful with the Lord, आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की जर तुम्ही देवाबरोबर प्रामाणिक राहिला, all looked down upon him. आणि सर्वजण त्या दाविदाला तुच्छ लेखत होते. His mother also was not considered as a member of the family. आणि त्याच्या आईला सुद्धा परिवारामधला एक सदस्य म्हणून तिला सुद्धा गणण्यात येत नव्हतं. But God raised that boy, the shepherd, David the shepherd boy, as a king over Israel. देवानं त्या मेंढरं चारणाऱ्या दाविदाला, त्या मुलाला इस्रायल घराण्याचा राजा म्हणून नेमलं.